मग सर, विद्यार्थ्याची प्रगती कशी आहे? आज पहिलाच दिवस होता अदिती. आपण हे सॉफ्टवेअर आधी शिकून घेतलं ना तर काकांना शिकवणं सोपं जाणार. उद्या त्यांना बेसिक शिकवणार. ओके ग्रेट. पण असं प्लॅनिंग केलं ना तर आपल्यालाही बरं पडेल त्यांना शिकवणं. मग परवा मी पुढचं काहीतरी शिकवते त्यांना. अदिती, आपण आज काय शिकवायचं याचं प्लॅनिंग तर करतोय, पण हे प्लॅनिंग फिसकटणार नाही ना? असं का बोलतोयस? आज अरविंद काकांची कशी पंचायत झाली होती बघितलंस ना? उद्या ते येतील की नाही? हो रे, लग्नाचा विषय निघाल्यावर त्यांना किती टेन्शन आलं होतं. आणि नेमके अण्णा समोर असताना हा विषय निघावा. मला वाटलं होतं अण्णा आहेत म्हटल्यावर काही पंचायत होणार नाही, पण भलतंच घडलं. आता उद्या काय होईल याचा तर मला विचारही करवत नाही. केतकर काका आपल्या अरविंद काकांना शिकवायला बसणार, मग खूप गप्पा रंगणार, मग अरविंद काका गडबडणार. ह्या सगळ्यात अरविंद काकांनी काहीतरी भलतंच बडबडू नये एवढीच इच्छा आहे. जर तुला ह्याचं टेन्शन आलं असेल ना तर मग बिंदास राहा. अदिती, काकांचा उत्साह तुला माहिती आहे ना? त्यात ते बोलायला लागले तर मग विचारूच नको. पण जर उद्या काका घरातच नसले तर? अच्छा अच्छा, म्हणजे काकूंनी स्वतःवर जबाबदारी घेतलेली दिसते. हो, काकू काकांना घेऊन बाहेर जाणार आहे आणि जोपर्यंत मी फोन करणार नाही तोपर्यंत त्या येणारही नाही. ऐकायला छान वाटतंय, पण यावेळी काका तयार होणार नाहीत. ऐकतील रे, आणि उद्याचं उद्या बघू. निदान हे संकट टळलं ना. हो अदिती, आपल्या अरविंद काकांना बऱ्यापैकी कळायला लागलंय. कम्प्युटर मधलं समजतं. अशीच त्यांची प्रगती झाली तर त्यांची नोकरी नक्की वाचेल. आणि ते कायम आपल्या सोबत आपल्या ऑफिसमध्ये राहतील. हो, आणि मग पुन्हा गोंधळ सुरू. पुन्हा काहीतरी बोलून जाणं, मग ते सावरून घेणं, आणि मग पुन्हा एकदा आपण त्यांना समजून घेणं. तू मला बाहेर जाताना आडवाच जाऊ नको सांगून ठेवतोय. अहो पण तुमचा तिथे जाऊन काय उपयोग? मग काय जे चालले ते काय आपण बघत बसायचं नुसतं? पण तुम्ही जाऊन तरी काही होणार आहे का? आता काय होईल तो वेगळा मुद्दा आहे. स्वातंत्र्य मिळेल की नाही असा विचार करत जर ते बसले असते तर स्वातंत्र्याचा लढा झाला असता का? झाला असता नाही ना. तेच म्हणतोय मी. म्हणजे काय अन्यायाविरुद्ध वाचाही फोडलीच पाहिजे. केतकर, कुणावर अन्याय झालाय आणि कोणाच्या विरुद्ध लढ्यात उतरत आहात तुम्ही? देव टूर्सच्या मालकाच्या विरोधात लढा देणार आहे मी. म्हणजे अदितीचे सर? मग काय समजतो काय माणूस स्वतःला? अरे त्या भल्या माणसाला कम्प्युटर येत नाही म्हणून काय त्याला शिफ्ट करणार? पण तो माणूस शिकायचं म्हणतोय तर हे लोक त्याला ऑफिस मध्ये बसायला देत नाहीत. याचा अर्थ त्याच्या इथे येण्याला माझा विरोध नाही, पण काय माणूस की म्हणून विचार करा. हो, कंपनीसाठी शिकणार की नाही माणूस, मग त्याचा फायदा कंपनीला होणार की नाही? हा बॉस परवानगी का देत नाही म्हणून भेटायला जायचंय मला. एकदा भेटला ना मला, अशी प्रश्नांची लिस्ट त्याच्या समोर ठेवतो. बघूया कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. तुम्ही काय करता अण्णा? मी काही नाही. मग चला माझ्या बरोबर. आता त्यांना कशाला आणखी? अरे नाही, जाऊन देत ते ना. हा मग हे बघ, हे दोघे पण आले. जय, तुला काय प्रॉब्लेम आहे का माझ्या जाण्यानं? काय तेवढे पाय मोकळे होतील? तुम्ही कुठे बाहेर निघालात का काका? हो. मग जा ना.
अण्णा तुम्हीही जा. चला सुनेनं पण होकार दिला. अण्णा चला तुम्ही चला. मग आपण यांच्या सोबतच जाऊया. नाही हो आपलं आपणच जाऊ चला. बरं मग मी शर्ट बदलून येतो. या या या. हा काय काय चाललंय? कुठे काय? मग काय खाना खुणं का करते? हा काही दमशानच चालू आहे का तुमचा? हो, काय चाललंय काय हे? तेच विचारतो मी. तुझं काय चाललंय असं असं? नको नको काय सांगतेस त्यांना? अरे चांगल्या कामासाठी जातो मी. नकार घंटा काय लावतेस तू? काका हा नक्की कुठे निघालात तुम्ही? ऑफिस मध्ये. अरे वा, ऑफिस मध्ये? तुम्ही रिटायर झाल्यापासून आतापर्यंत गेला नसाल ना? तुमच्या ऑफिस मधली माणसं तुम्हाला बघून खूप खुश होती. मी माझ्या नाही तुमच्या ऑफिस मध्ये येतोय. काय? काय? कळलं? नको काका, तुम्ही ऑफिसला नका येऊ. काय? आमच्या सरांना आवडणार नाही ना काका. आणि शिवाय नोकरीचा प्रश्न आहे. काही होणार नाही. काय त्या अरविंद काकांचा प्रश्न सुटेल. तेच तर काका, अरविंद काकांचं कम्प्युटर शिकणं खूप गरजेचं आहे. आणि तेही कोणाला कळलं नाही पाहिजे ऑफिसमध्ये. पण जर तुम्ही आलात तर सगळ्यांनाच कळेल ना. हो आणि काका तुम्ही जर ऑफिसमध्ये आलात तर सरांना असं वाटेल की अरविंद काका आपल्याकडे येऊन शिकतायत, त्याचा जाब विचारायला तुम्ही आलात म्हणून. हो. नाही, असं काही नाही. त्यांना खुशाली येऊ दे. असं तुम्हाला वाटतंय काका, पण तुमच्या कृतीतून अर्थ वेगळाच निघेल ना. नाही म्हणजे एक वेळ आम्हा दोघांची नोकरी गेली तर आम्हाला नवीन नोकरी मिळेल, पण अरविंद काकांचं काय? ह्या वयात दुसरी नोकरी कशी शोधणार आहेत ते? अरे पण तुमच्या त्या बॉसला भेटून एकदा समज द्यायला हवी की नाही? नाही काका, आत्ता नको. कारण अरविंद काका आहेत ना मध्ये, त्यामुळे प्लीज नको ना काका. केतकर चला, मी तयार आहे. हो निघायचं. काका ऑफिसला नाही पार्कात जाऊन येतो. अण्णा त्यांच्या बॉसला आपण नंतर बघू. काका तुम्ही नक्की ऑफिसला येणार नाही आहात ना? नाही. चला निघा तुम्ही आता, उशीर झालाय. आता गेला नाहीस ना तर ऑफिस मध्ये सोडायला येईल तुला. चल निघ. नाही निघतो. हा निघ निघ. हा जय काका म्हणालेत ना नाही येणार, मग नाही येणार. हो पण सकाळी सकाळी बॉम्ब टाकलाच ना त्यांनी. आणि मी पण बिंदास म्हणालो जा म्हणून. मी तर अण्णांना सोबत घेऊन जा असं म्हणाले. आदिती, काका आपल्या ऑफिस मध्ये येणार आहेत हे जर आपल्याला कळलंच नसतं तर काय, काकांची आणि आपली भेट ऑफिस मध्येच झाली असती. नाही, नको तो विचारच नको, डोक्याला मुंग्या येतात. पण जय एक ऑब्झर्व केलंस तू? काय? आपल्या काकांसमोर सरांची खूप वाईट इमेज आहे. हा म्हणजे एकीकडे त्या गट्टूचं कौतुक करतात आणि दुसरीकडे आपल्या सरांचा राग. पण या सगळ्याला कारण आपल्या सरांचं वागणं. जय पण मला ना एक डाऊट येतो. कसला डाऊट? म्हणजे बघ ना, सर आपल्याशी बोलतात तेव्हा किती वेगळे वाटतात. आणि नवरे काका सरांच्या नावावर ज्या इन्स्ट्रक्शन्स देतात त्या खरंच सर देत असतील असं वाटतं का तुला? म्हणजे बघ ना, ऑफिस मधली वीज ही ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त वापरू नका. अरे ती तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. फक्त काय होत आहे, म्हणजे करतात नवरे आणि नाव मात्र सरांचं लागतं. एक्झॅक्टली. मी तर म्हणते नवरे काका बाहेर येऊन जे आपल्याला सांगतात ना ते सरांना माहितही नसेल. नाही, मलाही तसंच वाटतं. पण हे असं असतानाही सरांची इमेज उगाचच वाईट झाली. आता आपल्या काकांसमोरच बघ ना. पण हो, नशीब कसे बसे थांबले दास काका. हो ना, खूप मोठं टेन्शन गेलं हा जय. पण आदिती, दिवसाची सुरुवात अशी झाली आहे, आता दिवस कसा जाणार आहे माहिती. दिवसभराचं टेन्शन.
डोंट वरी, काहीही होणार नाही. चल. हे एक मिनिट. जय, काका नाही येणार. चल 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 चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय आज एवढ्या लवकर आलात? ऑफिस उघडायला आलात वाटतं. अगं सहज आलो. सॉरी, मी पण अशीच गंमत केली. गुड मॉर्निंग आदिती. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग नंदिनी मॅडम. गुड मॉर्निंग बाबा. आदिती इकडे इकडे. आधी हा डबा घे. मस्त झाली होती भाजी. काकूना सांग मुलांनी चापून चोपून खाल्ली. उगाच त्यांना माझ्यामुळे त्रास सहन करावा लागला. काका झाली पूजा झाली. हो म्हणजे हे नमस्कार केला मी, पण हे काय भाजी? कसली भाजी? काही नाही नंदिनी मॅडम. काल अरविंद काका माझ्या घरी आले होते. अय्या, तुम्ही काही सांगितलंच नाहीत मला. अगं ते अकाउंटची फाईल द्यायची होती त्यांना. अर्जंट होता ना म्हणून आले होते. आणि खूप उशीर झाला होता. म्हटलं इतक्या उशिरा आता तुम्ही कुठे जाऊन स्वयंपाक वगैरे करणार, मग इथूनच जेवून जा असं म्हटलं मी. हेच म्हणायचं होतं. त्या म्हणाले की आलाच आहे तर मग डबा घेऊन जा, म्हणून मग जेवूनच गेलो. आणि मग मुलांना पण जेवण घेऊन गेलो. आणि अनायसे अण्णांची भेट झाली. अण्णा? हा बाबा. बाबा असं म्हणायचं त्यांना. अरे आदिती, अगं बाबा इथे आलेत बांद्र्याला. काय ग, तू काही बोललीच नाहीस. काय ग बाई, हॉस्पिटल नंतर भेटच झाली नाही. तुला पण राग आला असेल ना आमचा? नाही नाही, पण आता ठरलं. काय ठरलं? हेच, घरी जाऊन बाबांना भेटायचं. पण आदिती, काका नसतील तेव्हा सांगा. नाही, कारण मागच्या वेळेस आठवत आहे ना अरविंद, आपण दोघं गेलो होतो तेव्हा. हो, ते तुला माझी बायको समजले. इश्श. कोणाचं काय आणि कोणाचं काय. बर आदिती, आता पुढे काय शिकवणार? मी सकाळी येऊन उजळणी केलीये, तर आता नवीन काय शिकवणार आहेस? कोण काय शिकवणार? अगं आदितीने जे मला कम्प्युटर शिकवत आहे त्यांच्या घरी. अरे वा, अगं बाई, हे चांगलं झालं. चांगलं आहे. म्हणजे जय आणि आदिती कम्प्युटर शिकवणार त्यांच्या घरी. त्यांच्या घरी म्हणजे ते काका ग, काका. ते काका त्यांच्या घरी. एक मिनिट मी सांगते. काका काल माझ्या घरी आले होते ना. मी कम्प्युटरवर काम करत बसले होते. मग मला असं वाटलं की काकांना मी बेसिक्स तरी निदान शिकवूच शकते. म्हणून मग आम्ही बेसिक शिकायला सुरुवात केली. हो ना काका? हो हो. वा, चांगलंय की मग. जमेल. आणि यांना जमू दे ग बाई लवकर. जमेल जमेल, सगळं जमेल, पण तू बिघडवू नकोस. हे काय, मी काय केलंय आता? एक मिनिट. आदिती मला कम्प्युटर शिकवते हे कोणाला माहित नाहीये, आणि तूही कोणाला सांगू नकोस. सिक्रेट आहे ते, कळलं? बर. हा, काय एकदा मी शिकलो ना की सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. ओके. हा. ओके, आलं लक्षात. मिस्टर अरविंद कदम, मी कोणाला काहीही सांगणार नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
बसा. थँक्यू सर. थँक्यू. तुम्हाला मी कर्नाळ्याच्या रिसॉर्ट बद्दल माहिती काढायला सांगितली होती. काय झालं त्याचं पुढे? सर क्लायंटची मीटिंगही झाली आणि खूप सारी इन्फॉर्मेशनही मिळाली. गुड. काय वाटतं तुम्हाला आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे डील? सर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे ते मुंबईपासून जवळ आहे, तरीही शहरीकरणापासून लांब. भरपूर ग्रीनरी, बर्ड वॉचिंग कॅम्प, प्लस जंगल टेंट्स पासून ते ट्री हाऊसेस पर्यंत राहण्याच्या सगळ्या संकल्पना आपण तिथे डेव्हलप करू शकतो. सर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला देश हा मेडिकल टुरिझमसाठी जाणला जातो. म्हणजे भारतात उपचारासाठी येणाऱ्या आणि इथे आराम करण्याची गरज असणाऱ्या लोकांना आपण जर या सगळ्या सुविधा दिल्या तर आय थिंक ते सर्वात जास्त फायद्याचं ठरेल. म्हणजे योगा, नॅचरोथेरपी, नॅचरल लिव्हिंग यावर आपण काही पॅकेजेस डेव्हलप केले पाहिजे. जशी हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेतली जाते तशीच आपणही त्यांची काळजी घेऊ शकतो आणि त्या सगळ्या सुविधा त्यांना देऊ शकतो. आणि ही गोष्ट आणि ह्या सगळ्या सुविधा जर त्यांना आवडल्या तर भारताबाहेरचे बरेच क्लायंट्स आपण मिळवू शकू सर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की आपण त्यांच्या येण्यापासून जाण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपणच मॅनेज करणार आहोत. आणि यासाठी या सगळ्या सुविधा देण्यासाठी आपण मोठमोठ्या हॉस्पिटल्सशी टायअप सुद्धा करू शकतो. गुड. हा सर, फक्त प्रश्न एकच आहे की या सगळ्या सुविधा एकाच रिसॉर्टमध्ये नाहीये. म्हणजे एका रिसॉर्टची स्पेशालिटी एक आहे तर दुसऱ्याची वेगळीच. त्यामुळे मला असं वाटतं की आपण या सगळ्या छोट्या छोट्या रिसॉर्ट्सची एक चेन तयार करावी लागेल. रादर या सगळ्या छोट्या रिसॉर्ट्सची आपल्याला एक कमिटी तयार करावी लागेल. या कमिटी समोर आपण आपली संकल्पना मांडली पाहिजे. आपली संकल्पना आपल्याला त्यांना समजून द्यावी लागेल आणि त्यात त्यांचा किती फायदा आहे हे जेव्हा आपण त्यांना सांगू मला असं वाटतं ते सहज तयार होतील सर. सॉरी सर, तुम्हाला जर हे आवडलं नसेल तर. का आवडणार नाही मिस दाभोळकर? तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलं की आमच्या डोळ्यासमोर ते चित्र अक्षरशः उभं राहिलं. गुड. तुम्ही असं करा, तुम्ही प्लॅन करा, त्या सगळ्यांना एकत्र आणा आणि पुढच्या 1-2 दिवसात त्यांच्याबरोबरची मीटिंग फिक्स करा आणि जे काही अपडेट्स असतील ते मला कळवत राहा. ओके सर. गुड. मिस दाभोळकर, अमित, व्हेरी गुड. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू सर. इथे अरविंद. शुशू काय करतेस मग? सॉरी. मी काय म्हणते, तुम्ही फाईल हातात घेऊन काय काम करत बसलाय? कम्प्युटर वापरा ना. जय शिकवतोय ना. मला माहिती आहे. हा? काय काय माहिती आहे? हा? हा जय, काही नाही, काही नाही. पाणी पिणं खूप चांगलं असतं शरीराला. हा? तू पण रोज पीत जा पाणी. हो हो हो, ऍक्च्युली मी आणते भरून पाणी. नंदिनी मॅडम, पाणी आहे बाटलीत. हो आहे. हे साधं आहे, थंड आणते.
असे का बघताय? असं काय बघतोय? काय केलंस तू? बाहेर काय बोलायची गरज होती? ही गोष्ट पोटात राहत नाही तुझ्या. अहो ते मी चुकून. चुकून नाहीये, सवयच आहे तुझी ती. आदिती, यू आर ग्रेट. का आता काय तारे तोडलेत मॅडमनी? आदिती, लक्ष नको देऊस ग. पण खरंच खूप जबरदस्त तयारी केलीस ग तू. मी सुद्धा असाच विचार केला होता, पण तू बोलत होतीस ना म्हणून मी काही बोललो नाही. एनिवे, मी बाकीच्यांशी बोलून घेतो आणि मीटिंग फिक्स करतो. आपण आज उद्यामध्ये कर्नाळा फायनल करून टाकू. ओके?